नगर मनमाड रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा या मागणीकरिता अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले। काम सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा देखील लंके यांनी घेतलाय। तर विळद बायपास ते सावळी विहीर या 75 किलोमीटरच्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। गेल्या 6 वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा असून जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालाय। सन 2018 पासून रखडलेलं हे काम आता तिसऱ्यांदा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे। दरवेळी नव्या तारखा नव्या घोषणा देण्यात येतात, मात्र प्रत्यक्ष काम सुरूच होत नाही। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात गेल्या 4 वर्षात 388 प्रवाशांना घटनास्थळीच आपला जीव गमवावा लागलाय। तर अपघात होऊन जखमी झालेल्या आणि औषधोपचारादरम्यान रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या गृहीत धरली तर ती संख्या 1000हून अधिक होते। याचा विचार करून प्रशासनानं या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करणं गरजेचं असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर जिल्ह्यातील 4 आमदार आणि 2 खासदारांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो, असं असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही। हे प्रशासनाचं आणि सरकारचं अपयश आहे। या रस्त्याच्या कामासाठी आपण स्वतः सातत्यानं पाठपुरावा करीत आहोत। त्यासाठी आपण यापूर्वी देखील उपोषण केलं होतं। या रस्त्याच्या कामाबाबत केवळ आश्वासनांची मालिका सुरू असून काम सुरू होत नाहीये। या कामाची एप्रिल 2025 मध्येच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे, तर अवकाळी पावसाच्या नावाखाली हे काम टाळलं जाते ही थट्टा असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलंय। तर रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी थातुरमातुर काम सुरू असून प्रत्यक्ष मूळ कामाला मुहूर्त कधी मिळणार असा सवालही लंके यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।